चुरा चुरा करमाखन खाया गौलन का आनंद कुमर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सब है। और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपन गोपाला। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सब है। फेरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधु लकरी ले ले हाथ। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सब ही। पांडुरंगा करो प्रथमा नमः। पांडुरंगा करो प्रथमा नमः। पांडुरंगा करो प्रथमा नमः। पांडुरंगा करो प्रथमा नमः। दुसरे चरणा सांतातिया। दुसरे चरणा सांतातिया। दुसरे चरणा सांतातिया। दांत कृपा दाने कथे साविता। 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 बाबाजी सद्गुरु दास तुका। बाबाजी सद्गुरु दास तुका। सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माशी दंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होते लोका। कीर्तने उभे होते लोका। कीर्तनी उभे होते लोका। कीर्तनी उभे होते लोका। टाळ मृदंग श्रोते देवा। टाळ मृदंग श्रोते देवा। टाळ मृदंग श्रोते देवा। टाळ मृदंग श्रोते देवा। तया माझे दंडवत। तया माझे दंडवत। तया माझे दंडवत। तया माझे दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा। 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 ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सगळ्या नामा म्हणे। चुरा चुरा करमाखण खाया गौलन का आनंद कुमर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सब है। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू कान्होबा महाराज। त्यांचा हिंदी भाषेतील पण सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे वर्षे 183 घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा। यामध्ये कालपासून माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा। कालच्याही कीर्तनाचे आयोजक सुरेश भाऊ देशमुख, आजच्याही कीर्तनाचे आयोजक सुरेश भाऊ देशमुख। त्या देशमुख भाऊलाही वंदन। मृदंगाचार्य रायते बाबा तुम्हालाही नमस्कार। मते मामा जगदाळे बाबा इकडचे सगळे गायनाचार्य बाबा टाळकरी विनेकरी भालदार चोपदार बाकेरावजी महाराज कावळे महाराज
पगारताई, मान्यवर मंडळी, उपस्थित माय बहिणी, वडीलधारी मंडळी, विविध क्षेत्रातून आलेले सगळे आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल अभंग कान्होबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. काल्याचं कीर्तन आहे. आज वामन जयंती आहे. मी काल उल्लेख केला. पर्व विशेष, भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र ही परंपरा आहे. बरं का भाऊ, एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट. काहीची परंपरा सगळेच चांगले, काहीची परंपरा सगळेच वाईट. आणि ही परंपरा रिकाम्या जागा भरा. बरोबर एक चांगलं आणि एक वाईट, एक चांगलं आणि एक वाईट. केवळ 2 अवतार यांच्या पिढ्यासाठी आहे. हिरण्यकश्यपू वाईट, नाव घेऊन ते देवाचे, ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण कायद्याचं उल्लंघन करणारा चिरंजीव, नाम प्रल्हादे उच्चारी, दया सोडवी नरहरी, उचलून घेतला केळे वैरी, भक्ती चुके निमाला. नाम प्रल्हादे उच्चारी, दया सोडवी नरहरी, उचलून घेतला केळे वैरी. पहिला लाद, दुसरा अनुल्लाद, तिसरा सल्लाद आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. 4 पोरं होते. बरं का भाऊ, हिरण्यकश्यपूला 4 होते. पहिले 3 प्रसिद्ध का झाले नाही, ते बापासारखे निघले, लाद, अनुल्लाद आणि सल्लाद. आणि हा बापाच्या विरोधात गेला. प्रसिद्धीला कोण येतं तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा, जे विरोधात जातं. म्हणून लाद, अनुल्लाद, सल्लाद हे 3 बापासारखे. पण बापाचा कायदा तोडणारा धाकटा चिरंजीव प्रल्हाद तो प्रसिद्ध झाला. नाम प्रल्हाद उच्चारी आणि कायदा नाव घेऊन देवाचे, ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याच्यासाठी जो अवतार झाला तो नरसिंह. प्रल्हादाचं रक्षण, हिरण्यकश्यपूचा नाश. पुढे हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद, प्रल्हादाचा पुत्र बाणासूर, पुढे विरोचन, पुढे बळीराजा. ही परंपरा आहे. बळीसाठी अवतार घ्यावा लागला वामनाचा आणि हिरण्यकश्यपूसाठी घ्यावा लागला नरसिंहाचा. एकाच घरासाठी 2-2. बरं का, ती सती जाणार होती. बळीची आई सती जात होती विरोचनासोबत. पण संत म्हणतात बरं झालं सती गेली नाही. भला हुआ, टवकारलेले दिसते. भला हुआ सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. तो बळी ज्याच्या पुढे जगाला देणारा भगवान हात पसरतो. 3.5 पावलं जमीन मागतो, 3 पावला सगळे व्याप्तन, 4था डोक्यावर ठेवला, पाताळात घातला. तो तुका मन बळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला
म्हणे बळी जीव दिला पायातळी. म्हणून सिबी ददीची हरिचंद्र नरेसा सहे धर्महित कोट कलेसा रंती देव बली भूप सुजाना धर्म धरेव सह संकट नाना. जे उदारांची यादी दिली संतांनी त्याच्यात बळीराजा आहे. सिबी ददीची, आता याच्यावर एक कीर्तन होईल पण आजचा दिवस म्हणून उल्लेख केला. सिबी ददीची हरिचंद्र नरेसा सहे धर्महित कोट कलेसा रंती देव बलिभूप सुजाना धर्म धरेव सह संकट नाना. त्यातला बळी. मग देव प्रसन्न झाले. बळीनी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तसं ते शुक्राचार्याच्या लक्षात आलं होतं भाऊ. ते संकल्प करायच्या वेळेला खडा होऊन शुक्राचार्य झारीत गेला. ते पाणीच पडे ना. काडी घेतली खोवली, रक्त झालं बाहेर. आड आला म्हणून फोडी येला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. बळीने आंधळा शुक्र केला. आड आला म्हणून फोडी येला डोळा आंधळा शुक्र केला. बळीने आंधळा शुक्र केला. शुक्र केला. आला म्हणून फोडी याला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. गुरुदेव आंधळा केला पण दानात माघार घेतली नाही तो बळी. मग परमात्मा प्रसन्न झाले. बळी मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. माझी एकच इच्छा आहे देवा. का आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. 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 जो मी तुझा पाय वेलो वेला. जो मी तुझा पाय पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आहे. जो मी तुझा पाय वेला. जो मी तुझा पाय पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. ऐसाचे तुरा जमला आता. काय पाहिजे बस एवढीच इच्छा आहे मालक. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. जो मी तुझं पाहे वेळोवेळा. मला रात्रंदिवस तू दिसावा एवढीच इच्छा आहे. ठीक आहे म्हणून द्वार पाय बळी द्वारी झाला. गेटवर असल्यावर रात्रंदिवस दिसणार आहे ना. गेटमॅन झाला. तो आजचा दिवस, त्याचं नाव वामन जयंती. विठ्ठल कामापुरतं थोडं थोडं. काल्याचं कीर्तन म्हटलं रविदास महाराज की कीर्तनाला बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सांगावं असं स्वातंत्र्य नसतं. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्त ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. एकंदर 3 टप्पे झाले. 125 वर्षे श्रीकृष्ण भगवान पृथ्वी तलावर होते. 125. त्याच्यात 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते आणि 95 वर्षे द्वारकेला होते. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले का नाही मामा.
तेव्हा देवाचं वय 90 होतं. 90च्या वयामध्ये देव बाप्पा ड्रायव्हिंग करत होता युद्धातली. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं जिबड्यावर बसलं. युद्धातली ड्रायव्हिंग. कुठे वजन टाकायचं, कुठे उचलायचा रथ, हे सगळे सारथ्याच्या हातात योद्ध्याचा जय आणि पराजय अवलंबून असतो. जसा पुढचा बाण येईल, कधी वजन टाकून घोडे बसवायचे, रथ खाली जायचा. एकदा तर असं झालं, कर्णाचा बाण आला, लक्षात आलं अर्जुन मरतोय माझा, बसवले घोडे. रथाची उंची कमी झाली, बाण नरड्याला लागणारा, मुकुट उडाला. ही ड्रायव्हिंग. विठ्ठल अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्ती पोहे प्रीती सुदानाचे, भक्ती पोहे प्रीती सुदानाचे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी वगैरे वगैरे. ही ड्रायव्हिंग आहे. 90चं वय आहे तेव्हा अर्जुनाच्या रथावर सारथी होता देव. आणि पलीकडच्या पार्टीलाही काही साधे नव्हते बरं का रविदास. भीष्माचार्याचं वय युद्धामध्ये 180 वर्षाचं आहे आणि द्रोणाचार्याचं वय 140 आहे. 140चा द्रोणाचार्य, आता आपल्या सप्त्याला झाले 183. भीष्माचं वय 180, पण 180चे भीष्म आणि 140चे द्रोण, हे दोन बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. दोघं. अर्जुन त्याच्या रथावर सारथी देव. एकंदर 95 वर्षाचा काळ देव बाप्पाचा गेला तो द्वारकेला. तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मामाच्या गावला. बरं का मामा मारला ना आजोबा उग्रसेन राज्यावर बसवला आणि 18 वर्षे 7 महिने देव मथुरेत राहिला. 18 वर्षे घालवले मथुरेत, तरी अभंगात नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. मग 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होता. काल्याच्या कीर्तनात तेवढ्याच चरित्राचं चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र, आता एक काय कारण आहे रविदास, गोकुळ सोडल्यानंतर त्या चरित्रातली मजा गेली. ही सर्वांना पाठ आहे. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. बरं का मते मामा, गोकुळ सोडलं. अरे पण फक्त गोकुळ सोडलं का राजा, याच्यावर एक कीर्तन होईल. नुसतं गोकुळ नाही सोडलं रविदास महाराज, यमुना सोडली, वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, पेंध्या वाकड्या बोबड्या सुद्धा हे गोपाळ सोडले. शेवटी खांद्यावरचं घोंगडं सोडलं भाऊ. गाई राखायची काठी सोडली. मम्मीनं बांधून दिलेला मस्तकाचा मोराचा पीस सोडला. कमरेची बासरी सोडली.
रविदास महाराज बासरी सोडली तेव्हा जगाचा बाप ढसा ढसा रडला. बरे का, की मजा सांगतो. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही, जन्मात नाही. फक्त अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंगला शंख वाजवला, बासरी नाही. गोकुळ सोडलं की बासरीचा कार्यक्रम संपला. ती काय नुसती बासरी होती का? गोपिका म्हणतात आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. जगाचा बाप रडतो. अरे ते फुटभर लांबीचं लाकूड आहे बांबूचं. पुरुष शांत ठेवते. बस झालं, शूटिंग झालं, बस झालं. टोपरं घे काढून ते. विठ्ठल ते फुटभर लांबीचं बांबूचं लाकूड बाबा. बासरी, बासरी म्हणजे काय? थोडा सगळेजण विचार करा. ज्या भगवंताच्या पायावर डोकं ठेवायला मिळत नाही, योगी ध्यान करून 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 त्रस्त झाले तरी योग्याच्या ध्यानी ध्याता नातुडसी. घरी गेल्यावर विचार करा, जो योग्याच्या ध्यानाला येत नाही त्याच्या वटावर हे लाकूड जाऊन बसलं. साधी गोष्ट आहे का? अरे त्याग आहे, त्याच्या मागे त्याग आहे. मी 2 मिनिटात सांगतो. हे पोरं मृदंग वाजवतात, त्यांचा त्याग आहे. रात्र रात्र आळंदीला गारठ्यामध्ये घामानं भिजेपर्यंत प्रॅक्टिस करतात इंद्रायणीच्या काठाला. एवढं गोड वाजतंय का? एका पशुनं आपल्या कातड्याचा त्याग केला. मी त्यागासाठी सांगतो. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग. कोण्या तरी जनावरानं आपलं कातडं दिलं, आपल्या कातड्याचा त्याग केला. ही त्यागाची पूजा आहे. बुक्का लावतात पखवाद वाजवणाऱ्याला, पण मृदंगाची पूजा करतात का? पूजा त्यागाची आहे. काय चालू होतं ते असं होऊन जाते. मी कुणीकडे जातो, हा बस बस जमलं, हा जमलं असं सांगत जा मामा. वयमानाने तसं होते. फक्त मन लावून ऐका, मी तुम्हाला वेळच सोडतो सगळे. कारण लातूरचे लोक अशीच वाट पाहू नये माझी. काय चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग. म्हणून त्यागाची पूजा आहे. घिसते है तार तब निकलती है मधुर सुरंग. तुंपा विण्याला तार आहे की नाही, पण एवढं गोड का वाजतंय ते? अरे अग्नीच्या ठिणग्या झडेपर्यंत घासल्या जातो तो तार, नंतर वाजतंय ते. घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग. शीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण. कोण्याही बांबूची बासरी होत नाही, कोवळा बांबू पाहिजे. हे नीट ऐका, कोवळा. आणि त्याला छिद्र पाडताना लोखंडाची सळी लाल केलेली असते.
मग ते फूटभऱ्याचं बांबूचं लाकूड कोवळं खाली ठेवायचं आणि छिद्र 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 पाडायचे. काय होत असेल? छीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है. विठ्ठल विठ्ठल जेव्हा बासरी सोडली गोकुळात तेव्हा जगाचे अश्रू पुसणारा देव नापास आहे आणि ढसा ढसा रडू लागला बासरीसाठी. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है. अजूनही रडतो. देव निघून गेल्यावर ना रविदास, देव निघून गेल्यावर पागल झाल्या गोपिका. एक आंधळा बाबा पीठ मागायला येत असे आणि पीठ मागताना तो बासरी वाजवायचा आंधळा. काही दिवसांनी गोपिका एकत्रित आल्या आणि त्या आंधळ्या बाबाला विनंती करू लागल्या. लालन एक विनय सुनिये अब मोरे गलीन में आईये ना. विनंती, बाबा आमच्या गल्लीत येत जाऊ नको पीठ मागायला. जर आला तर मुकाट्यानं पीठ घेऊन जात जा, फक्त बासरी वाजवत जाऊ नको. लालन एक विनय सुनी अब मोरे गली न में आइए ना, आइए तो करुणा कर की मिठी बंसी बजाइए ना. का तू बासरी वाजवली तर आमचं हृदयाचे तुकडे तुकडे होतात कृष्णाची आठवण येऊन. विठ्ठल आपलं कुठे चाललं लक्षात घ्या. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. का तिथे एवढं सोडलं. बासरी सोडली, मोराचा पीस सोडला, गायी सोडल्या, यमुना सोडली, वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, गोकुळ सोडलं, काठी सोडली, घोंगड सोडलं, नंद पाटील सोडला आणि शेवटी ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती यशोदा सोडली. हे 11 वर्षे 52 दिवस होते तोपर्यंत चरित्र घडलं. पुन्हा ती मजा चरित्रात नाही म्हणून ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. विठ्ठल 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 11 वर्षे 52 दिवस, 18 वर्षे 7 महिने आणि 95 वर्षे द्वारका. तर एवढी वेळ नाही, पण याच्या मागे एक संदर्भ आहे बरं का हरिदास महाराज. चुरा चुरा कर माखण खाया अभंगाची सुरुवात असली तरी हे एका म्हाताऱ्या गवळणीचे शब्द आहे. माता ती त्याच वयाची. भगवान गोकुळ सोडून मथुरेला गेले, मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला आणि द्वारकेचा राजा झाला. कारभार व्यवस्थित चालू आहे द्वारकेमध्ये. एक दिवस सूर्यग्रहणाचा कालावधी आला. सूर्यग्रहण. राजा झालाय देव, युद्ध संपलाय कौरव पांडवाचं आणि देवाने ठरवलं सूर्यग्रहण आहे, आज कुरुक्षेत्रावर आपल्याला सुवर्ण दान करायचं आहे. राजा चाले तेथे वैभव सांगा. ते राजा आहे. आमच्या वारकऱ्याचा राजा कोण? ज्ञानोबा आहे ना. अरे ज्या गावात पंढरपूरला जाताना माऊलीचा पालखी सोहळा ज्या गावात उतरतो ते गाव शहर होऊन जातं. का? राजा चाले तेथे वैभव सांगा. ते हा द्वारकेचा राजा कुरुक्षेत्रावर आला, वैभवासहित आला. सगळी तयारी झाली रविदास महाराज, पण देवाला गोकुळातल्या लोकांची आठवण आली. या आनंदाच्या प्रसंगी गोकुळ एवढं लक्षात घ्या, तुमचे अनुभव आहेत. पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही कुठेही जा, किती श्रीमंत व्हा,
कोट्यावधीचे बंगले बांधा, पण ज्या लखमापुरात तुमचा जन्म झाला आणि त्या लखमापूरला तुम्ही येता तेव्हा तुमच्या गावचा फाटक्या कपड्याचा महादेव भेटतो. त्या महादेवच्या भेटीत जो आनंद आहे तो मुंबईच्या टाटा बिर्लाच्या भेटीत नाही. का? हे जन्मगाव विठ्ठल. म्हणून देवाला आठवण आली कुरुक्षेत्रावर. अरे जा त्या माझ्या गोपिकान गोपाळ त्यांना सांगा कृष्ण देवानी बोलवलं म्हणाव कुरुक्षेत्रावर सुवर्ण दानाचा कार्यक्रम आहे म्हणाव. सूर्यग्रहणाचा पर्व काळ आहे. बरं रविदास महाराज निरोप आला. कधी? 12 वर्षाचा. हे नीट आहे का? 12 वर्षाचा होता, गाव सोडून गेला. आता 92चा झाला तेव्हा निरोप आला. सांगा, कारण 90च्या वयात तर युद्धालाच होता भगवान. आता 92चा. बरं हे गोपाळी 92, 93, 95चे झालेले होते. म्हातारे म्हातारे गोपाळ, म्हाताऱ्या म्हाताऱ्या गोपिका. आणि निरोप आला तुम्हाला बोलवलं श्रीकृष्णाने. कुरुक्षेत्रावर सुवर्ण दानाचा कार्यक्रम आहे. गोपिका सगळ्या चिडल्या. आता आठवण झाली का त्याला आमची? 12 वर्षाचा होता, गोकुळ सोडून गेला, पुन्हा भेटीला आला नाही. आता झाली आठवण. जा जा त्याला सांगा गोपिका मेल्या म्हणाव, पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. आणि वेळ मिळत असेल तर त्या राखेवर वाजवी मुरली दयाचा ग, वाजवी मुरली दयाचा ग, वाजवी मुरली दयाचा ग, वाजवी मुरली दयाचा ग. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. 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 वाजवी मुरली दयाचा ग, वाजवी मुरली दयाचा ग. वाजवी मुरली दयाचा ग, वाजवी मुरली मेल्या म्हणाव, पेटवलं म्हणाव, त्यांना राख झाली म्हणाव. आणि जिथे राख झाली वेळ मिळत त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. चिडून बोलणे. जसं कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? लखमापूरचे दोन्ही मित्र, दोघांचे वडील वारलेले, मुंबईला गेले, मोठ्या नोकरीवर आहे, तिकडेच दोघांनी फ्लॅट वगैरे सगळे व्यवस्थित. पण एक मुलगा, दोघांचे वडील वारले 10 वर्षापूर्वीच, पण एक मुलगा दर महिन्याला पगार झाला की आईच्या भेटीला न चुकता. आणि एक 10 वर्ष झाले आलं नाही. आणि हा दर महिन्याला येणारा आला, आईची भेट घेतली. आई कसं बरं आहे बाळा? पण आईचे डोळे भरून आले. ते तुझ्या मित्राची आई ना, मला नको देऊ पैसे, माझं भागतंय बाबा. अरे ते जर्मनचं ताट घेऊन दारोदार तुकडे मागते रे. जा यावेळेला तिला पैसे नेऊन दे. आला, पाया पडला. मावशी, मी मुंबईहून आलो आईच्या भेटीला. माझी आई म्हणली माझं भागतंय पण तुम्हाला खूप अडचण आहे म्हणे, तेव्हा हे पैसे तुम्हाला राहू द्या. तोंडावून हात फिरून ती म्हातारी रडली. सुखाचा राय बाबा, जातो मी मुंबईला. हा, काय निरोप आहे का बाळूला? आहे. काय निरोप आहे? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. त्याला चिडून बोलणे म्हणतात. हा प्रकार सांग त्या देवाला. गोपिका मेल्या म्हणाव, पेटवलं म्हणाव,
त्यांची राख झाली म्हणाव, आणि वेळ मिळत असेल तर एकदा त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. जाऊ द्या, नका रागाव. काय नका रागाव? अरे 12 वर्षाचा होता गेला तेव्हा, त्यासाठी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या आम्ही, पण त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. एक दिवस भेटीला आला नाही. बरं भेटीचं जाऊ दे, साधं पत्र पाठवलं नाही 90 वर्षात. अरे मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल त्याला. पण आमचाही प्रश्न आहे, तुम्ही गावभर गोपिका आणि त्याच्यावर एवढं प्रेम आहे म्हणता, मग तुम्ही तरी इतक्या वर्षात एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? अरे त्याला 1000 नावं आहे, तर नेमकं कोण्या नावानं? काना तारो नाम 6000, नाम 6000, कहा नाम बिदवू कंकोत्री, रोज रोज बदले मुकाम, बदले मुकाम, कहा गाम बिदवू कंकोत्री. काना तारो नाम 6000, नाम 6000, कहा नाम बिदवू कंकोत्री, रोज रोज बदले मुकाम, बदले मुकाम, कहा गाम बिदवू कंकोत्री. मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवरियो, मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवरियो, मीरा ने गिरधर गोपाल, मीरा ने गिरधर गोपाल, कहा गाम बिदवू कंकोत्री. काना तारो नाम 6000, नाम 6000, कहा गाम बिदवू कंकोत्री, कंकोत्री. विष्णू सहस्त्रनाम 1000 नावं त्या देवाला आहे बाबा. आम्ही कोण्या नावाने पत्र पाठवावं? काना तारो नाम 6000, कहा नाम लिखवू गंगोत्री. बरं ते एका गावाला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय? लखमापूरचा सप्ताह चालला का चालला दुसऱ्या गावाला देवपूर. हा ना. रोज रोज बदले मुक्काम. मग मुक्काम पोस्ट काय? कावळे पाटील, मुक्काम पोस्ट काय टाकायचं? रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे लिखवू कंकोत्री, काना तारो नाम 6000, कहा नामे लिखवू कंकोत्री. बरं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आता थोडा वेळ राहिला. तुम्हाला बोलवलं, देवाच्या वतीनं मी माफी मागतो काय चुकलं असेल ते, पण चला निघाले ते त्यांच्याच पद्धतीनं. 92चे 94चे 95चे काठावर त्या हातातल्या काठ्यान खांद्यावरच्या घोंगड्यान ते बरोबर तसंच जुन्याच पद्धतीनं. त्या गोपिका 100-200चं टोळकं कावळे पाटील. आता कुरुक्षेत्रावर आल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, राजा आहे. आणि हे आत घुसायला लागले तर पोलीसनं अडवलं. कुठे चालला तिकडे? अरे त्या किसन्यानं बोलावलं आम्हाला. बरं का, गावातले आहे ना. आवाज आला, एकरी भाषेत बोलता. सगळ्यांना थांबवलं पोलिसने, बरं का हरिदास महाराज. मग त्यांची चर्चा आहे. का रे? कारण उंच आसनावर देव होते, लांब होतं ना असं. पहिल्यासारखा दिसत नाही रा आपला किसन्या. पहिला कसा होता, लेका खांद्यावर घोंगडं, हातात काठी, मस्तकाला पट्टी, त्याच्यात मोराचा पीस. आता केवढं उंच आसनावर बसलं रे. आणि ते डोक्यावर काय चमकतं रे? मुकुट होता ना. काही गोपाळ म्हणलेले का हळू बोला, पोलीस आहे इथं. बर, त्याला एकेरी भाषेत बोलायचं नाही का? पहिला कृष्णा नाही तो. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला,
भाषेत नका बोलू आता. हा? गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. झालं काय? योगायोग आहे मते मामा. सिंहासनावरच्या देवाचं लक्ष गेलं, काठ्यान घोंगड्या पाहिल्या. लक्षात आलं हे माझ्या गावचे आहे. देव उभे झाले सिंहासनावर. दोन्ही हात वर करून, पोलीस अरे ते मा गावचे आहे, येऊ द्या. आता मोदी साहेबांना आवाज दिल्यावर हे नीट जाते का खरं सांगा? हे 1 तास अडवलं होतं त्या पोलीसवाल्याला ढकलून. ए खाकी कपडेवाल्या, होय बाजूला, तो बाप बोलवतो आम्हाला, तास झाला अडून ठेवलं. पोलीस सरला, मला काय माहिती भाऊ तुमचा एवढा वशील आहे, जा. आणि हे 5, 50, 100चं टोळकं काठ्या घोंगड्यान जेव्हा देवाच्या सिंहासनापुढे, भाऊ आनंद नाही आवरला का? अरे 80 वर्षानंतरच्या भेटी होत्या. उडी टाकली जगाच्या बापानं आणि एका गोपाळाच्या गळ्याला बिलकू बिलकू जगाचा बाप रडला. सगळ्या समाज गहीवरला. पोलीस तर हादरले, म्हणलेले का 1 तास अडवलं होतं या काठ्या घोंगड्या, हे तर एवढं प्रेम आहे आपला मालक त्याच्या गळ्याला बिलकतोय. आणि मग सगळ्यांनी, कुठं होता कृष्णा, किती दिवस झाले रे, साधी भेट नाही बाबा, आला नाही भेटायला का, किती दिवस झाले, आम्हाला तर वाटलं होतं या जन्मी आता भेट होत नाही, अरे आता म्हातारपण. सगळे सांगतो, अरे कृष्णा हे पहा भाऊ, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये. तुमचा अनुभव आहे, एकांतात भेटू द्या. समाजात काय बोलल ते एकेरी भाषेत. तुम्ही किती मोठा अधिकारी असा, ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिस लटलट कापतं. पण तुम्ही तुमच्या गावाला आल्यानंतर तुमच्या वर्गात शिकलेला महादू शेळ्या चारताना आवाज देतो, ए लेका साहेबा तंबाखू आण. तुलसीदासजी म्हणतात, सगळे हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतात. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी माझ्या जन्मगावला गेल्यावर माझ्या वयाचे म्हणतात, केव्हा आला रे तुळश्या, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. तसं हे लहानपणचे मित्र. थांबा सांगतो, सगळे कुठं होतं, अरे सगळे सांगतो बसा. अरे मी पुढे मामा मारला मथुरेत, आजोबा बसला राज्यावर. नंतर द्वारकेला गेलो, द्वारकेचा राजा झालो. पुढे कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडवाच्या पार्टीला होतो. ड्रायव्हिंगला बसलो अर्जुनाच्या रथावर. लेका पहिल्या दिवशी लढाईच करेना अर्जुन. गोपाळांना सांगू लागला देव, 92-94चे गोपाळ. एक म्हणला, मग रे काय झालं कृष्ण, थांबा दम काढा. मग कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी पहिल्या दिवशी गीतेचा उपदेश केला. गीता हा आम्हाला सांगशील का रे? अरे तुम्हाला नाही कळत, ते संस्कृतमध्ये आहे आणि तुम्ही शाळेतच गेला ना, हे गाई चालल्या जन्मभर. मग काहीच नाही सांगायचं का आम्हाला? सांगू ना. काय प्रवचन कधी 4 ते 5 जाहीर झालं. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाचं 4 ते 5 प्रवचन होणार आहे. 3:30ला कुरुक्षेत्र हाऊसफुल झालं. पण VIP मध्ये हेच बसले होते, 94चे 92चे गोपाळ गोपिका, आणि देव बसले सिंहासनावर. प्रवचन, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रवचन आणि श्लोक घेतला बरं का पगारताई. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवास शरणम श्रुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यया. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता, म्याची नेमिला साता, काळू ग्रासित से भूता, ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाच, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. प्रवचन सुरू झालं. मी जगाचा बाप आहे, मी परमेश्वर आहे,
मी कोणापासून जन्माला आलो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, कार्यकारण संबंध नाही. मी ईश्वर आहे, मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे. 1:95ची म्हातारी गवळण उठले. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे. स्वयं म्हणले, कशाला म्हातारे, एवढा खर्च केला तुझ्यासाठी का शंका? तिकडे विचारा ना बाबा कुठं उतरला, बाकीराव पाटलाकडे जाऊन. गप बसा तुम्ही. तुम्हाला काय माहिती आहे? तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवाला महागावचं आहे. देव म्हणले खरं आहे तिचं, खरं आहे. विचार म्हणा, विचारा. अरे काय विचारा म्हणतो कृष्णा? लखमापूरच्या प्रवचनात सांगतो देव आहे, ईश्वर आहे, भगवान आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे. अरे लहानपणी काय धंदे केले आम्हाला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा कर माखन खाया. गवलन कानंद कुमार कन्हैया, गवलन कानंद कुमार कन्हैया, कागे बराई दिखावत मोई, कागे बराई दिखावत मोई. गबलन कानंद कुंवर कन्हैया, गबलन कानंद कुंवर कन्हैया, कागे बराई दिखावत मोई, कागे बराई दिखावत अरे काय सांगतो? चोऱ्या करून सगळ्या गोकुळाला वैतागून सोडलं. आता लखमापूरच्या प्रवचनात मी प्रभू आहे, मी देव आहे, मी ईश्वर आहे, परमेश्वर आहे. अरे काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, चोऱ्या करून दही दूध ताक लोणी खाल्लं. आणि आता सांगतो प्रवचनात प्रभू आहे. कृष्णा काय? मी म्हणते माणसानं खोटं बोलायला काही मर्यादा ठेवावी. काय मर्यादा? काय जिभेला हाड आहे का नाही? काय झालं? तू म्हणतो माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही, मला मायबाप नाही. अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात आम्ही केली. एक धावे एकी पुणे, वाटी ताटी सुंदवरे, वाटी ताटी सुंदवरे, वाटी ताटी सुंदवरे. एक धावे की पुणे, वाटी ताटी सुंदवरे, वाटी ताटी सुंदवरे, वाटी ताटी सुंदवरे, सुंदवरे, सुंदवरे. आम्ही तुझ्या जन्माची जाहिरात करायला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. काही वाटीत घेतले होते सुंट वडे आणि काही ताटात. असं डोकं चालू नका. हे मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का भाऊ. उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो. मते मामा, सगळ्यांना माहिती आहे. सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी कर कटावरी ठेवून या. सांगा बरं कर म्हणजे काय? घाबरू नका, बरोबर आहे. कर म्हणजे हात आहे ना. आणि तुमच्या गावात कर वसुली पथक आलं. आता काय डोकं चालवता? मराठीच आहे ना. इथं हात नाही, इथं टॅक्स. तसं वाटी तेवढीच वाटी घ्यायची नाही.
वाटी ताटी सुंट वडे, म्हणजे सुंट वडे ताटात होते आणि ताटातले सुंट वडे वाटत होत्या. ही वाटी हे क्रियापद आणि ताटी हे साधन. ताटी इथं विलांटी आल्यामुळे सप्तमीचं प्रत्यय लागतं आणि सप्तमीचं प्रत्यय आत मध्ये ठाई ई आ आत. ताटात ताटामध्ये ताटाच्या ठाई सुंट वडे वाटत होत्या. विठ्ठल इथं सांगतो माझा जन्म नाही, अरे तुझ्या जन्माचे सुंट वडे वाटणारे आम्ही. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अरे तू कोणाचा आहे हे आम्हाला माहिती आहे. गौल नका नंद कुमार कन्हैया. आणि इथं सांगतो माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही. अरे काय खोटं बोलायला मर्यादा आहे की नाही. हे बघ कृष्ण्या, काय बाकीच्यांना सांग, मी ऐकून घेणार नाही. काही बडाई दिखावती मोही, काही बडाई दिखावती मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, काही बडाई दिखावती मोही, काही बडाई दिखावती मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु बड़ा तेरा सब ही, जानत हूँ प्रभु बड़ा तेरा सब ही, काय बराई मत मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत होते ए बाकीच्यांना सांग, मी ना ऐकून घेणार. का काही बढाई दिखावत मोही, जानत हो प्रभूपणा तेरा सबही. तू कसा प्रभू आहे हा सगळ्या सातबारा मला माहिती आहे. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. स्वयंसेवक म्हणले म्हातारे तुझ्यासाठी ठेवला कार्यक्रम कुरुक्षेत्रावर. 9 वाजल्यापासून बसली बोल एकटीच. लहानपण आहे, केल्या असन चोऱ्या म्हणून एवढ्यावर काय तो प्रभू नाही का. अरे एवढ्यावर नाही, मग आणखी एक गोष्ट आहे. अरे बात सुन, अरे बात सुन, सुकन उगान, अरे बात सुन, हरी बात सुन, हरी बात सुन, मुखल चुकान, हर बात सुन, अरे बात सुन, अरे बात सुन, उगल सुगारा, अरे बात सुन, हरी बात सुन, हरी बात सुन, मुखल चुकान, हरी बात सुन. बांधलिया तूने अपना गोपाला, बांधलिया तूने अपना गोपाला, काय बराई, काय बराई, दिखावत मोही, काय बराई. ये बांध लिया तू अपनी गोपाला, बांध लिया तू अपनी गोपाला. काय बडाई दिखावत मोही, अरे एवढंच नाही, आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन. हा इथपर्यंत आलो आपण. और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू आपण गोपाला. एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या, शेवटी याच्या मम्मीनं याला उखळाला बांधलं. बांध लिया तू आपण गोपाला. तर त्याच्याही मागे संबंध आहे. पण हे एवढं वस्ताद
कोणतं? हे आता प्रवचन करतंय कुरुक्षेत्रावर, हे जेसीबी काय काम करल बरं का, तसंच उखळ ओढत नेलं. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. नंद पाटलाच्या वाड्यात दारापुढे 2 वृक्ष होते, विमला अर्जुन, 2 वृक्ष, आणि त्याला अडकलं हे आडवं उखळ. मम्मीला माहितीच नाही, आणि ताकद लावली, दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. तेव्हा मम्मी धावत आली. इतकं बिलिंदर. आता सांगतोय प्रवचनात प्रभू, हा ना, त्याच्या मागचा एक संबंध सांगतो बरं का. हे दोन्ही जे वृक्ष झाले ना, हे कुबेराचे पुत्र आहे बरं का, कुबेर पुत्र आहे. आता कुबेर हा धनाचा राजा आहे, त्याचा संबंध रावणाशी आहे. हा सावत्र भाऊ आहे बरं का भाऊ. कुबेर रावणाचा सावत्र भाऊ आहे. आता थोडीशी मजा सांगतो, तुम्ही ऐकत असाल तर सांगतो. रावणाची आजी कुमारी आहे आणि आजा ब्रह्मचारी आहे. सांगा कसं वाटतंय तुम्हाला? गोड वाटतं का? हा ना. आता टवकारले ना, बरं सांगतोच मग. विठ्ठल थोडक्यात घड्याळ झपाट्यात चाललं. ब्रह्मदेवाचा पुत्र पौलस्त्य, त्यांनी वेदाध्ययन केलं बरं का रविदास महाराज, आणि मग प्रवचन करू लागले. कोण? पौलस्त्य मुनी. त्यांचा एक नियम होता, पद्धत होती. प्रवचन सुरू झालं की स्वतःचे डोळे बंद करायचे. समजा 9 ते 10 प्रवचन आहे, 9 वाजता डोळे लावून घ्यायचा बाबा, आणि संपलं 10ला की डोळे उघडायचा. कोण? पौलस्त्य. डोळे मिटून प्रवचन तासभर वेदावर, आणि ऐकायला 2 पार्ट्या, राजाच्या मुली, ऋषीच्या मुली, राजकन्या, ऋषीकन्या, एवढ्याच ऐकायला असायच्या प्रवचन. एक दिवस प्रवचन सुरू झालं, डोळे मिटले बाबांनी, आणि बसण्याच्या जाग्याहून दोन्ही पार्ट्याची भांडणं सुरू झाली. ही जागा माझी आहे, ही जागा माझी आहे, ही जागा माझी आहे. ऋषीच्या मुली आणि राजाच्या मुली. आम्ही राजाच्या पोरी आहो. ह्या म्हणल्या असू द्या राजाच्या पोरी, तुमचे सगळे बाप आमच्या बापाच्या पाया पडतात ऋषीच्या, आम्ही मोठ्या अधिकारी. हे भांडणं शब्दावर नाही थांबली. कावळे पाटील एकमेकीचे केस, मारामारी, रक्तबंबाळ तासभर. 1 तासाने प्रवचन संपल्यावर डोळे उघडले तर मारामाऱ्या चालू. पौलस्त्य मुनीला राग आला. यासाठी आल्या का प्रवचनाला? शाप आहे माझा. उद्या जी माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. आता कसे टवकारले बरं का. झालं. दुसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं. कोणी झालं नाही, पण जी आज आली नव्हती, कळलं वाटतं तुम्हाला, ती एकटीच आली. तिच्या बापाचं नाव तृणबिंदू ऋषी, हिचं नाव यलविला. थोडंसं लक्षात ठेवा, यलविला. प्रवचन तासभर ऐकलं, ती एकटीच. डोळे उघडले, पाहिलं तर कोणीच नाही, एकटीच उभी झाली ती नमस्कार करून. बाबा आज कोणीच आल्या नाही प्रवचनाला, मी एकटी झाली. तू नव्हती का काल? नाही ना, म्हणूनच. अरे काल भांडल्या त्या, मी दिला शाप. उद्या जे माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. बाबा मी तर प्रवचन ऐकलं, गरोदरच राहशील, पण काळजी करू नको, तुझ्या पोटी महान तपस्वी जन्माला येईल, त्याचं नाव विश्रवा मुनी. विश्रवा. म्हणून बापाचं लग्न नाही, पौलस्त्य ब्रह्मचारी, हिचंही नाही, ही कुमारी. म्हणून सांगितलं रावणाची आजी कुमारी, आजा ब्रह्मचारी. आता झाला विश्रवा. मग विश्रवाला 5 बायका. ऐकायचं आहे का? तुमची इच्छा असेल तर. पहिली ईडविडा,
ईड विडा ते यलविला होती, तिथे ल आहे, इथं डबरीला ड आहे, थोडासा फरक पडला की लगेच बिघडती पिढी. ती यलविला ही ईडविडा, ईडविडा पासून झाला तो कुबेर. ईडविडा, पुष्पोत्कटा, देवदर्शिनी, कैकसी आणि बाका या 5 जणी. हो म्हणत जा ना. हा बस. ईडविडाचा कुबेर, देवदर्शनीचा वैश्रवण, कैकसीचा रावण, पुष्पोत्कटाचे 3, शूर्पणखा, कुंभकर्ण, बिभीषण आणि बाकाचे 5, प्रहस्त, महापार्श्व, महोदर, कुंभीन आणि खर. लक्षात राहील ना? नाही तर पुढच्या वर्षी बोलवा. हे सगळे सांगितलं. विठ्ठल त्यातला कुबेर थोरला आहे आणि कुबेराजवळ धन किती आहे? 8.5 निधी. बरे का रविदास? 8.5 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार, हे डोके नका चालू. निधी, निधी म्हणजे रावणाची संपत्ती सांगतो. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. लाखाच्या पुढे भाव आहे 10 ग्रामला. ते घर सोन्याची 7 कोटी. 10 ग्राम गुणीला 1 लाख हिशोब करा. 7 कोटी घराचा मेंदू बंद पडेल भारताचे. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घरं रावणाची. ही एवढी संपत्ती पावनिधी आहे. पावनिधी. आणि उरलेली पावनिधी जगात आहे. आणि आताही 2025 मध्ये 8.5 निधी एकट्या कुबेराच्या ताब्यात आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे. बस इथपर्यंत आलो आपण. आलो कशासाठी आलो लक्षात आहे ना? कुबेराचे पुत्र. आता 8.5 निधी संपत्ती त्या बापाजवळ आहे आणि त्या बापाचे हे पोरं बिना कपड्यानं आंघोळ्या करत होते सरोवरात. आणि तिथून चिपळावाले विनळावाले बाबा नारद जात होते. दृश्य बघितलं. काय रे लेका, हे तुमच्या घरचं बाथरूम आहे का रे? सार्वजनिक सरोवर आहे, बिना कपड्यानं आंघोळ्या करता? आता ते संपत्तीवानाचे पोरं, ए चिपळ्यावाल्या, लखमापूरचं मागून झालं असेल पीठ तर जाय वडनेरला दुसऱ्या गावात, आम्हाला नको शहाणपण सांगू. असं संपत्तीनं मातला का रे? वृक्ष व्हाल म्हणून शापिले नारदा, शापिले नारदा, म्हणून शापिले नारदा. कुबेराचे पुत्र मधोन्मत्त झाले, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने. कुबेराचे पुत्र उत्पन्न झाले, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले रोहिदास. अरे काही काढा पाठ आमच्या रोहिदासला. हा कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. हे धनाच्या मागचे जे अनर्थ आहे ना 15, त्याच्यात मद येतोय. मद 15 माहिती आहे का? हो म्हणा, काय होत त्याला? स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैरम, विश्वास, संस्पर्धा, व्यसनाने च. एकंदर 15 अनर्थ धनाच्या मागे आहे.
त्याच्यात पहिला धोका स्थेयम म्हणजे चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्यापाशी काही नाही त्याची. प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे अर्थापाशी. अर्थ नाही गाजापाशी, चोरापासून त्याशी भय नाही. उलट उलट चोर तर त्याला घाबरतं. आम्ही सदैव सुडके पाडा वाटत तुम्हाला. तुकाराम महाराजांचा आम्ही जर निघालो विना चिपळ्या घेऊन तर चोरटे रस्ता बदलतात. चोरटे म्हणतात हा बाबा उपवाशी असल्यामुळे 2 रुपये आपल्यालाच मागल. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. म्हणून प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे अर्थापासी. अर्थ नाही का ज्यापासी, चोरापासून त्याशी भय नाही. स्थेयम हिंसा, खून होता त्याला कारणीभूत. अर्थ आहे अनृतम लबाडी, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान. एकंदर 15 धोके आहे. त्याच्यात मद. इथे मदवर चालला आपला. जयासी चढला धन मधू, तो उघड्या डोळ्या होय अंधू. आणि कानी नायके शब्द बोधून धन मधू स्तब्धू सर्वदा. धन गर्वाच्या पुष्टी, सख्खा बाप नाणी दृष्टी. एकनाथी भागवत. हो म्हणाला काय हरकत आहे तुम्हाला? धन गर्वाच्या पुष्टी, सख्खा बाप नाणी दृष्टी. मातेसी मने करंटी, इतराच्या गोष्टी कायस्या. जयासी चढला धन मधू. हा धनाचा मद आहे. आणि त्या धनाच्या मदात नारदाला बोलून गेले. संपत्तीनं मातला का रे? नारदानं शाप दिला. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. आता नशा उतरली, आता उतरली. चुकलं बाबा, उशाप द्या. उशाप तुम्ही वृक्षच व्हाल पण नंद पाटलाच्या दारात व्हाल आणि देवाच्या हातून तुमचा उद्धार होईल. म्हणून हे निमित्त आहे. और बात सुन उखल सुगला. उखळ्याला बांधलं, निमित्त लटकवायचं होतं आणि दोघाचाही उद्धार केला. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. हो और बात सुन उखल सुगला. बांधली तू आपण गोपाला. अरे उखळ्याला बांधलं, याच्या मम्मीनं उखळ ओढत नेलं, 2चे 2 वृक्ष उन्मळून पडले. आणि आता लागला प्रवचनात मी देव आहे, मी भगवान. ए म्हातारे, लहानपण आहे केलं असेल खोड्या. अरे नुसत्या खोड्या नाही, इतक्या खोड्या सगळे गोकुळ वैतागलं. आणि आईनं निर्णय घेतला, खांद्यावर कांबळ्यान काठी दिली, गायीच्या मागं लावलं. फेरत बनी बनी हो गौवा शरावती. फेरत बनी 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 गौवा शरावती. फेरत बने गौवा चरावती. फेरत बने गौवा चरावती. ए कहे दुखिया बंधु लकड़ी ले हाथे. कहे दुखिया बंधु लकड़ी ले हाथे. ओ गाई बनाई दिखावे मोही. गाई बनाई दिखावे खांद्यावरही कांबळा, हातामध्ये काठी. चारीत असे धेनू सावळ्या जगजेठी. खांद्यावर घोंगडं घेतलं, काठी घेतली आणि गायी चारल्या. गायी. आणि इथं सांगतो देव आहे.
ईश्वर आहे प्रभू. अरे काय सांगतो किशन्या, काय बडाई दिखावत मोही, तू कसा प्रभू आहे. जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही, विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 बुढ़ापा रघुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल सीतादेव गोपाल कृष्ण भगवान की जय, रुद्र हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. गोपाल कुमाई 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 गोपाल कुमाई. चुरा चुरा कर माखन खाया, 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 माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, गवलन कानद कुबर कन्हैया, गवलन कानद कुबर कन्हैया, काहे बड़ाई दिखावत मोई, काहे बड़ाई दिखावत मोई, गवलन कानद कुबर दिखावत मोही काय दिखावत मोही. जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही, जान जा बन बन गौवा चरावत
कहे तुकया बंधू लकरी लेले हात. खांद्यावर कांबळ्यान हातात काठी घेऊन गायी चारल्या आणि तो सांगतो मी देव आहे प्रभू आहे काहे बढाई दिखावत मोही. आता गायिकाचा याचं कारण आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांच्याकडे पाहिलं बरं का रविदास, का रे लेका राक्षस मारायची आहे मथुरेतली, व्यायाम करत जा, भरपूर खात जा. रोहिदासला काही सांगायची गरज नाही. भरपूर चालतं. गोपाळ म्हणले कसं भरपूर खायचं रे कृष्ण्या, आमचं म्हातारं असं कंजूस आहे, ताकही नेतं डेअरीला ताक. असं आहे का? मग व्यायाम करणं तुमच्याकडे आणि खाऊ घालणं माझ्याकडे मंजूर आहे, पण काय चोऱ्या करावं लागेल. चोरून का होईना आम्हाला काय घेणं आहे, खायचं. आणि म्हणून चोरीचा सुळसुळाट कुठेही जात नाही. आता ते हेडीस स्वरूप देणं चाललंय. अर्त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती. गोपिका कोण आहे? वेदातल्या श्रुती आहे. आणि श्रुती रूपात प्रभू प्राप्ती न झाल्यामुळे त्या गोपिकांच्या रूपात अवतीर्ण झाल्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. आता कोणी उठलं की गवळण मनानेच लिहितं बाय सोप्यामध्ये खेळ घरादा मावशीच्या घरी. राधा मावशी ठीक आहे. एक जर दुसरीला भेटली ना बरे का रविदास, प्रपंचातल्या चर्चा नसायच्या. काल काय भाजी केली आणि उद्या काय करणार आहे अजिबात नाही. मग एकमेकीला भेटल्यानंतर येणे ये केले वो जाणे हीच वटी. येणे ये केले वो जाणे हीच वटी. ही चर्चा असायची रविदास महाराज. येणे एकले वो जाणे ही सेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेन चले लक्ष कोटी. म्हणून आली या सावळ्याचे भेटीओ.
आता घालावो याच्या पायावरी. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. कुठेही जात नाही देव चोरीला. बरं त्याच्या घरी काही कमी आहे का? तक्रारी घेऊन नंद पाटलाच्या वाड्यावर यायच्या तेव्हा यशोदा म्हणायची, हमारे घर में अगर माखन का कीचड़ होता है तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता है. आहे का नाही? अरे हे पदव्या आहे, नाव नाही. आता जशी पद्धत झाली, चेअरमनचा मुलगा, सरपंचाचा मुलगा, आमदारचा मुलगा, खासदारचा मुलगा, तसे हे नाव नाही, पदव्या आहे. नंदाचा मुलगा, उपनंदाचा मुलगा, ऋषभानूचा मुलगा, ऋषभानूवरचा मुलगा आणि नंदराजचा मुलगा, अशा 5 पदव्या आहे गोकुळात. नंद, उपनंद, ऋषभानू, ऋषभानूवर आणि नंदराज. पण पदव्या निवडणुकीवर नाही, गायीवर. 9 लाख गायीचं नेतृत्व करतो तो नंद. 5 लाख गायीचं नेतृत्व करणारा उपनंद. 10 लाख गायीचं नेतृत्व करणारा ऋषभानू. 50 लाख गायीचं नेतृत्व करणारा ऋषभानूवर आणि 1 कोटी गायीचं नेतृत्व करतो तो नंदराज. कोटीन गवाम गृह्य यस्से नंदराजसयेवही ती गर्गाचार्य उवाच. हे गर्ग संहितेतलं सांगतो पदव्या. एवढ्या जर गायी होत्या, दूध किती होत असेल? 1 लिटर 200 ग्राम. आमची जर्सी चालली राव 27. जेवढं पाणी पेती त्याच्या डबल दूध देती. कशी देती हे तिच्या मालकालाच माहीत, नाही तर युरियाला माहीत, ते माहीत. मग यशोदेचं चुकलं का? हमारे घर में. अगं परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं. लक्षात येतं ना? पारडू म्हशीचं आणि तुपाच्या टाकीत फसून मेलं. एवढं जर माझ्या घरी आहे तर माझा कृष्ण कपभर ताक चोरायला येईलच कसा? आहे ना मुद्दा. मग त्या खरं बोलायला लागल्या. मी तिथंच होतो. यशोदे, प्रारब्ध हे शिळे दही. आता चोरी पहा. माझे खादले गे बाई, क्रियमान दुधसाई ती मुखे वतली. संचित हे शिळे लोणी, याची केली धुळधाणी. आणि संकल्प विकल्प दुधानी तेई फोडिली कृष्णे. दही चोरलं, लोणी चोरलं, दुधावरची साय चोरली. क्रियमान दुधावरची साय आहे, प्रारब्ध दही आहे, संचित ही लोणी आहे, संकल्प विकल्प ही दुधाणी आहे. दंभाचा डेरा आहे, मायेचं कुलूप आहे, क्रोधाची अरगळ आहे आणि भ्रांतीचा दरवाजा. विठ्ठल चोरी कुठेही जात नाही. घर पाहुणी एकांताचे, 9 विधा नवनीताचे. आणि तिथं गेल्यावर कावळे पाटील पहिल्यांदा कुलूप तोडायचे, मग अरगळ्या काढायचे, मग दरवाजा. कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. होती क्रोधाची अरगळ्या. हे नीट आहे का? अरगळ्या असते ना दाराला, ती क्रोधाची. कुलूप होतं ते मायेचं आणि दरवाजा होता भ्रांतीचा. एवढं तोडून आला कृष्ण आत. मग काय केलं? डेरा दंभाचा फोडीला. जो डेरा आहे ना तो दंभाचा. संकल्प विकल्प ही दुधाणी आहे. संकल्प विकल्प म्हणजे उद्यापासून 10 मिनिट का होईना देवाचं नाव घेणार बरं का रविदास, हा संकल्प आहे. आणि काही झालं तरी कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी आज नवीन चपला नेणार, याला विकल्प. ही दुधाणी आहे. चांगलं कीर्तन कळतं तुम्हाला.
संकल्प विकल्प दुधानी तेही फोडिली कृष्णे. दंबाचा डेरा फोडला. दही हे प्रारब्ध, क्रियमान हे दुधावरची साय आणि संचित हे लोणी. देव काय खातो? प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. म्हणून माझ्या मी पणाचा करुणी फराळ, माझ्या मी पणाचा करुणी फराळ. माझ्या विपणाचा करुणी फराळ, हे माझ्या विपणाचा करुणी फराळ. उरले खावयाची पैसला सकळ, उरले खावयाची पैसला सकळ. उरले खावयाची पैसला सकळ, हे उरले खावयाची पैसला सकळ. आईचा भुकाळू हा नंदाचा गोवळ, आईचा भुकाळू हा नंदाचा गोवळ. आईचा भुकाळू हा नंदाचा गोवळ, आईचा भुकाळू हा नंदाचा गोवळ. याची क्रांतीचा ना पुरे माझा खेळ. याची क्रांतीचा ना पुरे माझा खेळ. आता काय देऊ नचता जवानी, आता काय देऊ नचता जवानी, आता काय देऊ नचता जवानी, आता काय देऊ नचता जवानी. माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासे बैसला सकळ. ऐसा बुकाळ हो आनंदाचा गोवळ, यासी ग्रासी ताण पुरे माझा खेळव. आता काय देऊ नसता जवळी, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी. विषय वासना त्या ग्रासिल्या निमिषी मेळी. दही म्हणजे प्रारब्ध, क्रियमान साय दुधावरची आणि लोणी संचित. म्हणून प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. याची चोरी. याची चोरी. तरी लौकिकदृष्ट्या सगळे गोकुळ वैतागलं. फक्त 22 मिनिट राहिल्या. आरतीसह संपवायचं आपल्याला त्याच्यात. आणि मी 8:30ला झालो ना. बाबाला झोपू दिलं नाही रात्री. ते चालणार नाही म्हटलं. सगळ्या नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी आई ऐकून घेईना. उलट त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी, गाराने ग गोकुळ जाणारी. काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी. बाळचा गुणगुणाचे ताने ग बाळचा गुणगुणाचे ताने, बाळचा गुणगुणाचे ताने ग बाळचा गुणगुणाचे ताने. बाळ दिसते गोचिरवाने ग बाळ दिसते गोचिरवाने, दिसते गोचिरवाने, बाळ दिसते गोचिरवाने. सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. पण झालं काय, कावळे पाटील घरीच खोड्या सुरू केल्या. यशोदेच्या लक्षात आलं किसन्या चुकीचं नाही गावकऱ्याचं, बिलिंदर आहे तू. देवाच्या मैं तो पकडा गया. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती ज्याची ज्याची खोड आहे त्याची सवय आहे, त्याच्यात बदल नाही. उंटाला जंगलात हाकला तुम्ही, चांगल्या झाडाचा पाला नाही खात, काटेरी झाड पाहिजे त्याला, स्वभाव आहे त्याचा. तयासी तो काटे भक्षावया, तयासी तो काटे भक्षावया, तयासी तो काटे भक्षावया. मालाची पै पेटे वाहताती उंटे पेटे, आजी उंटे पेटे वाहताती उंटे पेटे वाहताती
पाची पै पेटे वाहता ती उंटे पण तयासी तो काटे भक्षावया. नाही तर लखमापूरच्या लोकांनी एका कुत्र्याला बासुंदी 5 लिटर बरं का, कुत्रे असं वस्तात भेटलं भाऊ, दुष्काळ भागातलं असेल, अरे चाटून पुसून पातेलं 5 लिटर बासुंदी एकट्या कुत्र्यानं संपवली आणि कुत्रं निघालं नाशिक हायवेला लागलं. पुढे 4 किलोमीटर गेल्यावर त्याला 1972चं जुनं हाड सापडलं. तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी. सोन्याची बोधेनं तिला पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी, चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी लखमापूरला बासुंदी खाऊन गेलं कुत्र, चालता येईना, 5 लिटर पोटात बासुंदी, तरी हाडावर तुटून पडलं. तरी त्याचे चित्त हाडावर. याला स्वभाव म्हणतात. तसं किशन्या तू किती कान धरले तरी तुझ्यात बदल होणार नाही. मग गावात राहू नको. द्या जाई राणा सवे घेवानी गोदेना, सवे घेवानी गोदेना, सवे घेवानी गोदेना. द्या जाई राणा सवे घेवानी गोदेना, सवे घेवानी गोदेना, सवे घेवानी गोदेना, गोदेना, गोदेना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधणा. पूर्वीचा काळ सगळे गोपाळ आणि गायी घेऊन वाड्याच्या पुढे उभे राहिले. माय यशोदेनं कृष्णजीला जाग केलं. उठ गोपाळजी जाई धेनूकडे, पाहती सौंगडे वाट तुझी. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदया चळी मित्र आला. देव उठले, कांबळ्यान काठी दिली हाती आणि देव निघाले गाईच्या मागे. पाठमोरी आकृती पाहिली रोहिदास, माय रडायला लागली. बरे का, 1-2 मिनिट घेतो. इथे जेवढ्या यशोदा बसल्या असेल, कोणत्याच आईची इच्छा नाही लेकरांनी आपल्यापासून लांब जावं. त्याच्या पुढे सांगतो, आईची इच्छा नाही मुलांनी सेवा करावी. मग इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे, दिवसभरात एकदा तरी माझा दादा डोळ्यानं दिसावा. याच्या पलीकडे कोणत्याच आईची इच्छा नसते. अरे तुम्ही पोट भरायच्या निमित्तानं जाताना सगळ्यात दुःख आईला होतं, पण यात्रेच्या निमित्ताने गावाला आला मग काय आनंद होतो आईला. मुलगा नातून ते सामान वाड्यात नेते आणि माय काठी टेकत लखमापुरात आपल्या वयाच्या म्हाताऱ्या. नानी, आबाई, काकी, दादा आला माझा मुंबईहून, 4 दिवस थांबणार आहे. काय आनंद होतो. एवढ्या आनंदात जातात 4 दिवस, काय करून खाऊ घालून काय नाही असं होते आईला. पण जेव्हा शेवटच्या दिवशी मुलगा सामानाची आवरावर करते तर माय कोपऱ्यात बसून रडणं सुरू करते. जातंय वाटतं, जातंय वाटतं, आता कधी येईल कोणास माहीत. आणि जेव्हा पाया पडतोय ना मुलगा, तोंडावून हात फिरून, चालला का माझ्या राजा? हो आई, कधी येशील बाबा? रजा मिळाली तर येईल पुढच्या वर्षी. हे बघ आता पिकलं पान आहे, कधी गळून पडेल याचा नियम नाही. पुन्हा तुझी माझी भेट होईल काही खरं नाही. कुठेही राहे माझ्या राजा, सुखाचा आहे. लक्षात घ्या. अरे तुम्ही किती मोठा व्हा बरं का रविदास, किती मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. इथे कोणी आजोबा बसले असतील, हे तर पंजोबा आहे. त्या सगळ्या आजोबांना सांगतो मी कावळे पाटील, नातवाला तुम्ही आजोबा आहे, पण आईच्या पुढे उभं राहा तर तिला बाळ आहे. हे लक्षात ठेवा. किती मोठा व्हा, किती मोठा व्हा. आईला जन्मभर तुम्ही लेकरू दिसता, बाळ दिसता.
नाहीतर तुम्हाला माहिती आहे आता ते वारल्या आईसाहेब मोदी साहेबांच्या बरं का, नाही तर मोदी साहेब भेटीला जायचे गुजरातमध्ये, पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, मुखात नाही दात ती माय, आणि जॅकेटवाले मोदी साहेब दाखवलं. तर आपल्याला एकदा बाकड्यावर बसलेले चिकटून माय लेकरं काय वाटलं असेल बरं का. भाऊ 1 मिनिट येतो. इथे मावल्या असेल त्यांनी किती कष्ट उपसले लेकरालाही माहिती आहे. काही लेकरं जाणीव ठेवतात. शाळेतून यायची वेळ मोदी साहेबाची झाली बरं का पगारताई, तर आई स्टेशनवर 3 दगड मांडायची, 3 दगड, त्याच्यात सरपण पेटवायची. साहेब येईपर्यंत पातेलभर चहा करून ठेवायची. मोदी साहेब आले, दप्तर ठेवलं घरी, किटली रिकामी घेऊन यायचे आणि आईनं केलेलं पातेलं किटलीत वतायचे आणि मग डब्यात चाय, गरम चाय, चाय गरम चाय, चाय गरम चाय. काय वाटत असेल त्या माऊलीला, चिकटून बसली की माझा लेक आता भारताचं नेतृत्व करतो. ते फुलपात्रभर पाणी दिलं बरं का रविदास, फुलपात्रभर पाणी दिलं, साहेबांनी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतला, त्याच्यामुळे गालावर उतरलं पाणी मोदी साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसताना येत का हो त्यांना? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, माहेला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. किती मोठा व्हा तुम्ही. तसा जगाचा सांभाळ करणारा भगवान कृष्ण आहे, पण गोपाळा समवेत गायी चारायला निघाला तेव्हा यशोदा गोपाळांना म्हणू लागली, सांभाळा मुरारी प्राणू माझा, सांभाळा मुरारी प्राणू माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळची खेळा जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी सांभाळा मुरारी प्राणू माझा रे ना. बरं का रविदास. कोण आहे हा? पगारताई सकळ जीवाचा करीतो सांभाळ आहे ना, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. पण यशोदा पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्याला म्हणाली, सांभाळा मुरारी प्राण माझा. का? आईच्या दृष्टीनं लेकरू असते. जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. यावरी उत्पात होत मोठे, ऋततील काटे सांभाळावे. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान, गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवंद करीत बसायच्या. जेवायला यायचं ना, जेवायला यायचं ना, शिदुऱ्या घ्या, शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रमाण झाले. खेळण्यात काय मजा आहे. आता 8 दिवस झाले, मग आता बंद करा, जमलं तर पुन्हा पुढच्या वर्षी. झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या. कमी चरुणी सकाळी सरोडी सगळा आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाची झाली आता साली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या, खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला, गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल, नंतर आरती. आणि आरती झाल्यानंतर निवेदक निवेदन देतील
तसा पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. गडबड करायची नाही. ए गायक मंडळी, कुठला सप्ताह घेतला असेल तरी कीर्तन रात्री आहे. अजून माझे 9 मिनिट शिल्लक आहे. बिब्रद्वे नुम जठरपटयो शृंगवेतकक्षे वामे पाणमसुनकवनं फलाण्यङ्गुलिष्युतिष्ठन्मध्ये स्वपरिशुद्धो हासिनी स्वर्गे लोके मिच्छन्ति पूजयेत् भुग्बाल केली. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तारानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जिंके लांब विले दुरी होतो ते गाते मेवरी तुम्ही वारे रोई करे मुख पसरून सरे वाहतीचा धारा यारे दोहीचा कोपरा तुम्ही वारे रोई करे मुख पसरून तुका मने हाती ठोका आणि कवुने देका तुम्ही वारे दोही करे मुख पसरून सरे तुका मने हाती ठोका आणि कवुने देका तुम्ही वारे दोही करे मुख पसरून सरे कंठी धरिला कृष्ण मनी अवगा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव संभ्रम आवा कोले ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णव मने भूमंडळे आम्ही बरे काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम बोलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा परागमा वाजते नाजे बोचारे अधिकार आपुला करा क्षमा परागमा राजे तुका मने ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा क्षमा परागमा राजे समाधान तुमचे केले चरण आता उठावे दुर्वारी कापणे आता उठावे जय मना तुका मने भोग गेला निवारेला लागा उठा आज करोनी आरती चक्र पाने वो वाळ आज पुरला नवस धन्य काळा दिवस पाव सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरला नवस धन्य काळा वाये काळी उभा संने जवळ आज पुरला नवस धन्य काळा प्रेम आरती गोविंदाचे वो वाजवायचं नाही बकवाद, टाळ नाही वाजवायचे, माईकवर नाही बोलायचं कोणी. ए मते मामा, समाजाला संधी देऊ आपण. हात वर करा. आरत्या पाठ आहे. पहिली गणपतीची ही उत्सव चालू आहे, मग पांडुरंगाची, मग माऊलीची तुक उभारायची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. एक टाळी, एक असं, एकच असं, एक ठोका. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. सर्वांनी हात वर. हा थोडा आहे असं. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. शाबास. जय मंगल मूर्ती. योगे 28. जय देव जय देव जय पांडुरंग.
तुळसी माळा गडा देव सुरवर जय देव जय देव आषाढी कार्तिक आहा जय देव जय पांडु आरती ज्ञान राजा माझा आरती ज्ञान राजा लोपले तने नती कोणी तर पांडुरंग नाव ठेविले नानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजस सेवित झाले संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य विश्व ब्रह्माचे गेले काम जनार्दनी ठेविले आरती ज्ञान राजा महा कैवल्य सेवेती सरसंत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा आरती तुकारामा राघवे सागर हात वर करा थोडं अर्धा मिनिट राहिलं हास्य शाबास. आहा वा धन्यवाद पंढरपूर लागलं सद्गुरुधामा सचिता लखमापूर नाही आई राखवी पंढरपूर तुकारामा हा तुकिता तुलनेसी तुकासिया शाबास रामेश्वरी चरणी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा गाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूपे तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी नामा विठाल रकुमार डोंबार रकुमार विठाल रकुमार हीच वावी माझी आस जन्मोजन्मे तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून संत संगीत खंड प्रेमाता कल्लोळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी मागणी ग तुझ प्रती आहे करे पाय पांडू या संतासन निर्वेच मजे आणि तुका म्हणे आता उदार तू आई मज ठेवी पायी संताचिया या संतास निर्वी हे जिमज दे आणि की तुझ्या काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हे पहा निवेदक सांगतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम होईल. घड्याळी बघून घ्या.